सॅलड बनवत आहे। त्यामध्ये प्रोटीन खूप आहे। चला आता साहित्य बघू। गाजर, बीट, बीन्स, शिमला मिरची, टोमॅटो, फ्लावर, काकडी, पनीर आणि मोड आलेले मूग आणि थोडेसे चणे। गाजर, बीट आणि कडधान्ये उकडून घ्यायचे आहे। बाकीचे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे। आता थोडेसे तूप घालायचे फोडणीला थोडेसे जिरे घालायचे। त्यानंतर लसूण घालायचा। लसूण थोडासा लालसर झाला की लसूण आता थोडासा लालसर झाला आहे तर हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची थोडी एकच मिरची घ्यायची, जास्त नाही घ्यायची, जास्त तिखट नाही बनवायचे। तर कांदा घ्यायचा, कांदा थोडा फ्राय करायचा। हे बघा आमच्या मावशी भाकरी बनवत आहेत तांदळाच्या। मी इकडे सॅलड बनवत आहे। आता शिमला मिरची घातली आहे। मावशी खूप छान भाकरी बनवतात। तांदूळ आणि ज्वारी मिक्स आहे, कारण मुलं खात नाही आहेत नुसती ज्वारी, त्यामुळे थोडे तांदूळ मिक्स करायला लागतात। आणि चपाती पण खात नाहीत, दोन्ही टाइम चपात्या नको बोलतात, कारण चपाती खायला आता कोणालाच आवडत नाही जास्त। छोटे होते तेव्हा भाकरी खायचे नाही, आता भाकरी पण खातात, चपाती थोडी कमीच खाता आणि भात पण कमीच खाता। आता भाकरी खायला लागले। पूर्ण जेवण मावशीच बनवत असतात, पण मी सॅलड बनवत आहे, कारण मी जास्त दिवस मुलांकडे राहत नाही। ते दोघे बहीण भाऊ राहत आहेत आणि मावशी सर्व काम करतात, त्यांचं सर्व घरच्यासारखं काम करतात। मी अधूनमधून जात असते। आम्ही आता 1 वर्ष झाले इकडे गावी आलो आहेत, कारण सर्वजण मुंबईलाच राहायचे। आता नाशिकला जॉब लागला म्हणून दोघे जण नाशिकला राहतात। एक मुलगा मुंबईला राहतो आणि आम्ही गावाकडे राहतो। सर्वच जेवण चालू आहे। इकडे दोडक्याची भाजी पण बनवत आहे आणि मावशी भाकरी पण बनवतात। मी सॅलड बी बनवते आणि दोडक्याची भाजी पण बनवते मधून। हे बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलं आहे, कारण शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे वाटून घेतले आणि फोडणीला जिरे घालून मीठ घालून दोडक्यामध्ये फ्राय केले आणि मसाला हलवून घेतला आणि झाली आपली भाजी। पडलेलं सॅलड आता तयार आहे। आता कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि शिमला मिरची हे आता सर्व फ्राय करायचं आहे आणि नंतर काकडी घालायची आहे। मधून आपल्याला दोडक्याची भाजी पण हलवत राहायचे, कारण मसाला जळल, त्यामुळे सारखं हलवायचे। दोडक्याचा मसाला फ्राय झाला आहे। थोडेसे पाणी घालायचे आणि झाकण ठेवायचे। आता बघा तेल सोडलं आहे, वरून कोथिंबीर घालायची आहे। आपली भाजी तयार झाली आहे। सॅलडची फोडणी तयार झाली आहे। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची। आता पनीर घालूया। पनीर घातलं, तुम्ही घालायचं असलं तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता। आता त्याच्यामध्ये उकडलेले कडधान्ये, बीट, गाजर ते घालून घेऊया। आता आपले हे सॅलड तुम्ही दुपारच्या टायमाला जर खाल्ले तर दिवसभर भूक नाही लागत। कोणी नाश्त्याच्या टायमाला खाईल, कोणी दुपारच्या टायमाला खाणार। खूप याच्यामध्ये फायबर आहे। हे बघा मावशी कशी टम्म
फुगलेली भाकर बनवत आहे. खरंच मावशी खूप छान भाकरी बनवत आहे. माझ्याशी गप्पा पण मारत आहेत, कारण रोज तर एकटेच असतात मावशी. तर मी इकडे आले म्हणून. वरून कोथिंबीर घालायची आहे आणि जिरा पूड घालायची, थोडीशी मिरी पूड घालायची आणि काळे मीठ घालायचे आणि साधे मीठ घालायचे थोडे आणि हलवून घ्यायचे. बस झाले आपले सॅलड. आता मी फक्त सॅलडच खाणार, कारण माझी डाएट आहे आणि मुलगी पण खाते. मुलीला खूप आवडतं सॅलड. ती पण सॅलडची डाएट चालू करत असते. तिचे हमेशा डाएट चालू असते. आणि हे बघा, तुम्हाला कसे वाटले कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.